नमस्कार मित्रांनो, आपल्या नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। बऱ्याच गॅपनंतर आपला हा व्हिडिओ अपलोड करत आहोत। आज आपण जात आहोत बलकवडी धरणाकडे। 2 वर्षापूर्वी या बलकवडी धरणावर आपण टेंट कॅम्पिंग केले होते। आपल्या गावापासून आपला प्रवास चालू केला। वाईनंतर आपल्याला बोरीव, चिखली, बोरगाव, दह्याट व वैगाव ही गावे लागली। अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। मित्रांनो, वाईपासून आहे ना 24 किलोमीटरच्या अंतरावर म्हणजे बलकवडी धरण आहे। तर आपण तिकडे आजी आहेत ना, ज्या आपल्याला म्हणजे 2 वर्षापूर्वी मदत केली होती कॅम्पिंगसाठी। त्यांनी आपल्याला म्हणजे जागा दाखवली होती आणि रात्रीचं आपल्याला म्हणजे जळण पण त्यांनी प्रोव्हाइड केलं होतं। तर त्या आजींना भेटायला आपण चाललो आहोत आणि त्या बघूया आजी म्हणजे भेटतात का आपल्याला आणि त्यांची तब्येतीची वगैरे चौकशी करून येऊया आपण। तुम्ही वर याल म्हणून हात दिसता काय अडचण वाटली तशी? अडचण माहिती तर तुम्हाला मोकळ्या मैदानात लावलं होतं। हा, म्हणून आम्ही काय टेन्शन वाटलं नाही। आणि तुम्ही जे जळण दिलं ना मावशी, त्याच्यामुळे आमचं काम सोपं झालं। आम्हाला इकडे तिकडे भटकायला लागलं नाही। काय म्हणजे मुला कसं हा, तिकुंठ पाणी तुंबले ना, तिकुंठ एवढी काटकी तुम्हाला गवणार नाही। काहीच नाही तिथं, काहीच नाही तिथं। काय फोडायचं आपल्याला? अंधारात तिथं काय केलं असतं? हो, तेच ना। म्हणून माझ्या पोरांसारखी पोरं मी दिले ते काय तुम्हाला मेहरबानी नाही केली। लांडोर दोन होता रस्ता। तिथं खाली गेली बघ, तिथं खाली मोर आहे हो। तिथं मोर आहे, गेला खाली गेला। मोर आहे, उतर तर खाली गेला इकडं आता बघ। मोर 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 ते बघ, पिसारा दिसला मोर तिकडे आतमध्ये जाम दिसणारच नाही हा, आपल्या डोळ्यांना दिसते, ते कॅमेऱ्यात नाही दिसणार आहे ना।
नाही का आम्ही 2 वर्षापूर्वी कार घेऊन आलो होतो. हा म्हणलं है ना. आज काय पार्टी करताय का काय करताय? नाही नाही, आज नाही पार्टीचा विचार करा की आता पावसाची गॅरंटी नाही है ना. मग आम्ही ते कुठला पाऊस येतोय का? नाही होय. छट आता 4 दिवस झाला असंच करते. 4-8 दिवस झाले. मग तर आम्ही म्हटलं तुमची भेट घ्यावी आणि आता बरेच 2 वर्ष झाली ना त्याला हो, है ना. 2 वर्ष झाली तर आम्ही नाही का तिथे राहिलो होतो हा हो, तिथे राहा. ते टेकडं पण गेलो होतो एका उंच है का नाही. हा म्हणलं आजींची तब्येतीची चौकशी करून यावं काय म्हणलं है ना. भेट पण होईल आणि या भागात आलो पण नाही ना बरेच दिवस झालं है का नाही. गेलं झालं नाही बाबा, पोरगेला शॉक लागला हा त्याच्या. हो होय ते वायरमॅन तुम्ही म्हणला होता. हा मग ते संपलं. पैशाचं सोनं. तुमचा मुलगा हो तुम्ही त्यावेळी आम्हाला सांगितलं होतं. वायरमॅन आहे मुलगा म्हणून. हा ते बघ की पोर आता 11 तारखेला 11 तारखेला 9 महिना लागला. होय. हो मग तो मुलगा होता तो कुणाचा आहे. ते थोरल्या तो मुलगा. थोरल्याचा का. अहो आम्हाला काय माहिती हे असं झालंय. हा? मी बारकेकडे हा किती जण आहेत तुम्हाला मुलं. दोघंच होतं ते. दोघं. हो. बारकं म्हणजे ते ज्याला शॉक लागला तिकडे. हा, तेच होय. बारकं. तुम्ही सांगितलं होतं आम्हाला की वायरमॅन आहे आणि आपण सोनी रस्त्याने येताना एक त्यांना त्या ड्रेस मध्ये बघितलं पण होतं त्यांच्या मुलाला. अरे बाबा याचीच वय असेल 30-31. होय. काय करायचं. आणि त्यांना मुलं बाळा. दोघी मुली आहेत हं. एक 4थीला गेली. हा हेच घर आहे ना तुमचं. हे जे रेडको बांधलंय ते. कॅनच की बांधलंय. होय. हो, आणि मुलगा 3 महिन्याचा पोटात. म्हणजे सरकारी नोकरीच होते ना ते. सरकारी नोकरी पण हे नव्हतं ना. हा परमानंट नव्हतं. हा म्हणजे कळालं कॉन्ट्रॅक्ट मध्ये असणार आहे ना. कॉन्टॅक्ट पद्धत. हा कॉन्ट्रॅक्ट पद्धती. ओके. झालं सोने बघितलं का म्हणजे काय बाबा 2 वर्षात म्हणजे काय काय भानगडी होतात है ना. गोष्ट. काय करायचं. देवानं दिलंय ते हो बरोबर. करायचं. तुमची शेरडे कुठे आहेत मावशी. ती बघ तिकडे एक पडेल त्या मशीन पशी. तुम्ही आले ना तिथं शेअर करड इथं दोन. तुम्ही चालत पुढे आलोय आम्ही. हो मी तिथनं आले इकडे. ती शेरडी दिसते ना. तिथनं आले चालेल. होय. बरं झालं. या मग कवा आला. आजीला दुःख आहे ना सोन्या. दुःख म्हणजे काय मुलाचं दुःख आहे ना. तसंच आम्हाला पण माझं आमच्या वडिलांचं दुःख होतं ना. वडील वारलेलं. होय. हा म्हणजे 3 वर्ष झाली त्याला. आम्ही इथं आहे ना सोने. त्याच्यानंतर 1 वर्षाने आलो होतो ना आपण इकडे कॅम्पिंग करायला है ना. आता कामाला मला कुठे. आम्ही ह्याला ठाण्याला मुंबईत आहे. हो. काल आलो तर आज जायचं रात्री. लगेच होईल. हो 2 दिवसाची सुट्टी. राहा की जेवण नाही नाही राहिलं नाही. म्हणजे भेट घ्यावी ना. तर जरा पावसाच आहे ना. नाही पाऊस. हा काळ दे सगळं तर काळं दिसतंय ढग. अगं त्या काळा आता बघ काळा दिसेल आणि संध्याकाळी पार जाईल. होय. हो आता मिरोग संपत आला. आजकाल पेर एवढले वापा यायचे पेर. हा ओके. बाबा राहा आजच्या दिवस. नाही आजी झालं ना खावा जायचं. अरे मग जेवण करते मी. नाही जेवण पण काय नको तुम्ही भेटला. जेवण करते जेवा आणि मग जा बाबा. हे बघा कंदी पेढत आपल्या इकडचं चांगलं आहे बघ आता का. लेकरं. नको तू जेवण करते मी. नाही नाही कसलं जेवण राहू द्या. अरे आले तुम्ही भेटला ती मोठी गोष्ट झाली. आम्हाला वाटलं भेटताय का नाही कुठे बाहेर बिहेर गेला असला आहे का नाही. तेव्हा जेवण करते जेवा आणि मग जा. नाही नाही आजी तुम्ही बोलला ते लय मोठी गोष्ट आहे ना. बघ आता. आम्हाला पुढे जाऊन लय काम आहे ती आता म्हणजे घरी जाऊन जायला पण भरपूर वेळ लागतोय ना. किती घाट चढत म्हणजे घाट वळण घेत आलोय आम्ही. नीट जा बाबा. आता संध्याकाळ झाली. हा नीट जा राहा म्हणते आणि सकाळची जा म्हणते. नाही नाही आता आम्हाला जायला काय गाड्या आहेत 2 आम्ही आणलं. मोटरसायकल. हो मोटरसायकल तिथेच लावलं तुमची. नीट बाय. आता चिया बी नाही मी घरी नाही. नाही असं द्या कर सुट्टी. आज खूप इमोशनल वाटतंय. खूप वाईट वाटतंय. कारण की आपण बलकवडीला गेलो होतो आणि आपल्याला 2 वर्षापूर्वी ज्या मावशीने कॅम्पिंगसाठी मदत केली होती त्यांची भेट घ्यायला गेलो होतो. कारण की बरेच दिवस झालं आपल्याला असं म्हणजे मनातून वाटत होतं की त्या मावशींची म्हणजे खुशालीची चौकशी करावी. त्यांच्या तब्येतीची चौकशी करावी. कारण की त्या मावशी म्हणजे खूप माणुसकी असलेल्या मावशी आहेत त्या. आणि म्हणजे त्यांनी काय केलं होतं सांगतो तुम्हाला की आम्ही कॅम्पिंगला बलकवडीला गेलो होतो. पण तिकडे पोचता आम्हाला रात्र झाली आणि त्या धरणाचा म्हणजे टेंट वगैरे लावण्याच्या जागेचा काय अंदाज नव्हता आम्हाला. तर त्या मावशींनी आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केले की अशा ठिकाणी जा म्हणजे पाण्याच्या जवळ जाऊ नका. आणि शिवाय त्यांनी विचारलं की तुम्ही जेवण वगैरे कुठे करणार आहे.
तर त्यांना बोललं की तिथंच आम्ही जेवण बनवणार आहे, म्हणजे कॅम्पच्या बाजूला, टेंटच्या बाजूलाच. तर मावशीने विचारलं जळण वगैरे आहे का. आमच्याकडे जळण नव्हतं आणि रात्रीचं आम्हाला ते जळण शोधायला पण उशीर झाला असता किंवा लवकर मिळालं नसतं. तर मावशीने आम्हाला ते त्यांच्याजवळचं जळण म्हणजे प्रोव्हाइड केलं. आणि म्हणजे असं म्हणजे माणुसकी असलेल्या त्या मावशी आहेत. आणि आज म्हणजे त्यांच्याकडून समजलं की त्यांचा जवळपास 30-32 वर्षाचा मुलगा जवळपास 1.25 वर्षापूर्वी वारला. आणि आम्ही त्या मुलाला म्हणजे मावशीच्या मुलाला असं म्हणजे बघितलेलं पण होतं. तर खूप अत्यंत असं वाईट वाटलं की म्हणजे त्या मुलाच्या मागे त्या बायको आणि 2 लहान मुली आहेत आणि नुकतंच एक लहान बाळ आहे, जवळपास 9 महिन्याचं बाळ आहे. तर त्यामुळे खूप इमोशनल असं वाटलं, अत्यंत वाईट वाटलं. तर म्हणजे त्यांचा जो मुलगा वारला तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होता आणि म्हणजे त्यांच्या कंपनीकडून किंवा कामातून पुरेशी मदत त्यांना नाही झाली. आणि मावशीला पण इकडे जवळपास कोल्हापूरला जा, साताऱ्याला जा असं बरंच फिरवण्यात आलं. त्यामुळे तर आणखीन खूप वाईट वाटलं मला. तुम्हाला पण आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेल एका मस्त व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद.